9 दिवसांपूर्वी कोयत्याने वार करून 1,68,000 रुपये लुटणाऱ्या तिघांना उपनगर पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून लुटीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत करण्यात आली आहे. प्रकाश बन्सी मरसाळे दिनांक 18 डिसेंबरला कंपनीचे उधारीचे पैसे वसूल करून मोटरसायकलने चालले होते. वडनेर पाथरी रस्त्याने विहितगावकडे येत असताना एका कारमधून आलेल्या चौघांनी त्यांच्या मोटरसायकलला कट मारून थांबविले. कारच्या खाली उतरून मरसाळे यांच्याकडे असलेली 1,68,000 रुपये असलेली बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. मरसाळे यांनी विरोध केला असता चौघांनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करीत बॅग हिसकावून पळ काढला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांनी गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कामाला लागले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, हवालदार विनोद लखन, पोलीस नाईक सोमनाथ गुंड, पोलीस शिपाई अनिल शिंदे, जयंत शिंदे, पंकज करपे, सूरज गवळी, सौरभ लोंढे, संदेश रगतवान, राहुल जगताप असे 2 वेगवेगळे पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू होता. गुंड आणि शिंदे यांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीने रोकवाडीतील फरार इसमाची माहिती मिळवली. यात दोघे जण फरार असल्याची माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. दोघे फरार हेच मरसाळे यांना लुटणारे असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले. चंद्रकांत विजय काकडे, शहाबाज शफी शेख, सोनू छोबू गवळी अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून लुटलेल्या रकमेपैकी 1,40,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी हस्तगत केली. या घटनेचा पुढील तपास शांताराम महाजन आणि हवालदार गोविंद भांबरे हे करीत आहेत. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.